देवघरात पाळावयाचे नियम 21. नंबर 1. देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल रंग किंवा केशरी रंग असावा. नंबर 2. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. नंबर 3. आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. नंबर 4. आपल्या घरातील देवघरात उजव्या सांडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण आहेत आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकांचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्याने त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्याला संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहिती नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागेल. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. भंगलेल्या किंवा तुटलेल्या, मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्मल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे नदीत प्रवाहित करायचे असते. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्याला तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा घालावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समई मध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 3 वाती लावायच्या किंवा 1 वात लावली तरी चालेल. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवाकडे नतमस्तक व्हायचे असते पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच. देवांना आपला जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजे पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावायला, स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायला व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्याची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढींचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्या लागू पडत नाही. ती सर्व सेवा त्याचे देव आहेत त्यांना लागू पडते.
नियम आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.